लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून 5 चुका घडल्या, कळत नकळत का होईना पण या चुका झाल्या, तर मात्र आपल्या घरामध्ये गरिबी येते. घरातली लक्ष्मी निघून जाते, घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होत नाही. कोणत्या आहेत त्या 5 चुका, ज्या चुकूनही करू नये? चला जाणून घेऊया. मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं ते घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा यासाठी. माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य नांदावं यासाठी. पण याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून 5 चुका आहेत, ज्या कळत नकळत जरी झाल्या तरी सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते असं म्हटलं जातं. कोणत्या आहेत त्या चुका तेच आता आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही चुकूनही उधार देऊ नका आणि कुणाकडूनही उधार घेऊ नका. ही तिथी, हा सण धनाची वृद्धी करणारा आहे. त्यामुळे या दिवशी उधार स्वरूपी अर्थात कर्ज देणं नको आणि घेणंही नको. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पैसा खर्च करू नये. अपवाद फक्त मेडिकल इमर्जन्सीचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. जर तुमच्याकडे या देवतांच्या मूर्ती नसतील तर त्यांच्या प्रतिमा ठेवून तुम्ही पूजन करू शकता. आणि तुमच्याकडे प्रतिमाही नसेल तर तुम्ही त्यांच्या नावे एक एक सुपारी ठेवू शकता. पूजन होणं महत्वाचं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट, चप्पल ठेवू नका. माता लक्ष्मीचं आगमन घराच्या मुख्य दरवाजातूनच होत असतं. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर स्वच्छता करून रांगोळी काढावी. मंगल चिन्हांनी दरवाजा सजवावा. सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा आणि सुंदर रांगोळीने दार सजवावं. सणासुदीला उशिरापर्यंत झोपू नये असं आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात. वामकुक्षी शरीरासाठी चांगली असते, परंतु लक्ष्मीपूजन, धनोत्रयोदशी अर्थात दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही दिवसा झोपू नये. असं केल्याने घरात नकारात्मकता येते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं आणि त्यामुळेच दिवाळीच्या रात्री सुद्धा झोपण्याऐवजी लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागरण करावं. दिवाळीच्या पूजेत लावलेला दिवा सतत तेवत असावा. अखंड दिवा तुम्ही दिवाळीच्या रात्री लावावा. दिव्याची वात त्यासाठी मोठी ठेवावी आणि तेल भरपूर घालावं. त्यावर काचेचं झाकणही ठेवावं. दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सूडबुद्धीने वागू नये, जुगार खेळू नये. हे दारिद्र्यतेचं लक्षण आहे. दारिद्र्यतेला आमंत्रण देणारं हे कर्म आहे. दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही मघाशी म्हटलं तसं कर्ज घेऊही नाही आणि कर्ज देऊ नये. सर्व प्रकारचे पैशाचे व्यवहार दिवाळीच्या 2 दिवस आधी करावेत. दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये. ज्या घरात स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मीचं आगमन होत नाही. दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी किंवा दारामध्ये कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. आपल्या कुवतीनुसार त्याला अन्न, पाणी किंवा ज्याची त्याला गरज असेल ती वस्तू दान करा. दिवाळीत लक्ष्मी मातेबरोबरच अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या रात्री किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. या गोष्टी झाल्या की दिवाळीच्या रात्री काय करू नये. पण दिवाळीच्या रात्री कोणत्या गोष्टी कराव्यात? लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून लक्ष्मीची उपासना करू शकता. ती उपासना कशा प्रकारे करावी? तर लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्त सगळ्यांनी मिळून म्हणावं. त्याशिवाय लक्ष्मी मंत्राचा जप करणं, विष्णू गायत्री मंत्राचा जप करणं किंवा कुबेर मंत्राचा जप करणं या गोष्टी तुम्ही करू शकता. याशिवाय एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे या दिवशी घराची सर्व दारं, खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. तसंच दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावे आणि केरसुनी उंबरठ्यावर आपटावी आणि तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणावं. यानंतर जर घरात कधी मतभेद किंवा कटकट झालीच तर याप्रमाणे कृती केल्याने घरामध्ये सुख समृद्धी, समाधान येते आणि लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. लक्षात घ्या, लक्ष्मी माता शांतताप्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य वाजवू नयेत. खूप आवाज करणारे फटाके फोडू नये. त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. जिथलं वातावरण शुद्ध नसेल, पवित्र नसेल, तिथे देव कसा प्रवेश करेल? हा अगदी साधा विचार आहे. आणि म्हणूनच आपलं घरच नाही तर आपल्या घराचं आजूबाजूचं वातावरणही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. हवेमध्ये प्रदूषण पसरवून त्या दिवशी इतरांना आजारी पाडू नये आणि माता लक्ष्मीलाही नाराज करू नये. लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीनारायणाचा फोटो,
सोनं, चांदी, पैसे, कुलदेवतेचा टाक, जोडपानावर कुबेराची सुपारी, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती, श्री लक्ष्मी नाणे किंवा प्रतिमा, नारळ, ह्या सगळ्या वस्तू ठेवाव्या. स्वस्तिकही काढावं. विकत आणलेली नवी केरसुनीही ठेवावी. देवाऱ्यासमोर एक मोठा पाट ठेवावा आणि त्यावर पूजेसाठी आणलेलं नवीन वस्त्र अंथरावं आणि त्यावर या सगळ्या वस्तू ठेवून मनोभावे पूजा करावी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्याही प्रकारे मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. त्याचबरोबर सात्विक आहार घ्यावा. कुणालाही अपशब्द बोलू नये, शिव्या देऊ नये, कुणाशी विनाकारण वाद घालू नये, घरातल्या घरातही कुणाचा अपमान करू नये, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा. सकाळी उठल्याबरोबर अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग देवपूजेला बसावे. देवघरातल्या सर्व देवतांना सुगंधी अत्तर लावून स्नान घालावे. दिवाळीच्या संध्याकाळी संपूर्ण घर दिव्यांनी उजळावे. घराचा कुठलाही कोपरा अंधारा राहता कामा नये. प्रत्येक कोपऱ्यात मातीचा दिवा लावावा. हल्ली लाइटिंग केली जाते, पण मातीच्या दिव्यांना तितकंच महत्त्व आहे. मातीच्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल घालावं. कितीही लाइटिंग केली तरी मातीच्या दिव्यातनं जी सकारात्मकता आपल्याला मिळते ती लाइटिंगमधून मिळू शकत नाही. आणि म्हणूनच जरी तुम्ही घराला लाइटिंग करणार असाल तरी मातीच्या पणत्या विकत आणून त्यामध्ये तिळाचं तेल घालून तेही दिवे प्रज्वलित करा. तेही तुमच्या घराच्या पुढच्या अंगणात, मागच्या अंगणात, गॅलरीत अशा सर्व ठिकाणी कमीत कमी एक एक दिवा तरी ठेवा. लक्ष्मीपूजन झाल्या तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता किंवा कणकधारा स्तोत्र म्हणू शकता. सगळ्यात प्रभावी स्तोत्र म्हणजे श्रीसूक्त आहे. श्रीसूक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक आहे. या कुठल्या तरी एका स्तोत्राचं पठण लक्ष्मीपूजन झाल्यावर अवश्य करावं. ही स्तोत्र माता लक्ष्मीच्या गुणांचं वर्णन करणारी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून देणारी स्तोत्र आहेत. ही प्रभावी स्तोत्र आहेत. या स्तोत्रांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या हातून कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्यावी. आपलंही मन प्रसन्न ठेवावं. आपल्या आजूबाजूचाही परिसर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची ऊर्जा आपल्या मनामध्ये सकारात्मकता भरवते आणि ती सकारात्मकता आपल्याला वर्षभर आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना करायला हिंमत देत राहते. आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनामध्ये आपल्या मनातल्या वाईट विचारांचाही त्याग करावा. ज्योतिष विद्येनुसार दिवाळीत लक्ष्मी पूजेनंतर पिवळ्या रंगाची कवडी तिजोरीत ठेवल्यामुळे किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल, जसं की तुमचा एखादा पैशांचा डबा असेल, कपाटामध्ये एखादी पर्स असेल, अशी तुमची पैसे ठेवण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पिवळी कवडी ठेवायची आहे. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मी पूजनानंतर पिवळ्या रंगाची कवडी लाल कपड्यात बांधून तुम्हाला त्या जागी ठेवायची. याबरोबरच दिवाळीच्या 5ही दिवशी तुम्हाला त्या पिवळ्या कवडीचं पूजनही करायचं आहे. लक्ष्मी पूजनात सुद्धा ती पिवळी कवडी ठेवायची आहे आणि लक्ष्मी पूजन झाल्यानंतर, दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला ती कवडी तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही पिवळ्या रंगाची एक कवडी, हळकुंड, सुपारी, तांदूळ हे सगळं तुम्हाला लाल कपड्यात एकत्र करायचंय. आणि या व्यतिरिक्त जर पूजेत तुम्ही पैसे ठेवले असले तर ते पैसे सुद्धा म्हणजे त्यातले 1-2 नाणी सुद्धा तुम्हाला या कवडी सोबत ठेवायचे आहेत. पूजेत वापरली जाणारी चांदीची नाणी किंवा कमळ सुद्धा तुम्ही या कवडी सोबत ठेवू शकता. ही अशी एक पुरचुंडी तुम्हाला तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवायची आहे. त्यामुळे वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. पण याशिवाय जर तुम्ही कष्टच केले नाही तर ज्योतिषशास्त्राचे उपाय काम करणार नाहीत. बऱ्याचदा कष्ट करूनही मेहनतीला फळ मिळत नाही, तेव्हा ज्योतिषशास्त्राचे असे उपाय आपल्याला मदत करतात, आपल्या मार्गातले अडथळे दूर करतात. मंडळी, एका पौराणिक कथेनुसार एकदा नारद मुनी आणि देवेंद्रांनी माता लक्ष्मीला विचारलं की माता लक्ष्मी, तुम्ही कशाने प्रसन्न होतात? तुमच्याशिवाय या सृष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही. मनुष्य सुखी राहू शकत नाही. मग तुम्हाला प्रसन्न करण्याचे कोणते मार्ग आहेत ते सांगा. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, देवर्षी नारद आणि देवेंद्र, तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी हा प्रश्न विचारला आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका. पुरुषार्थाने लोक माझी प्राप्ती करून घेतात. पुरुषार्थ म्हणजेच आपलं कर्तव्य करणं, प्रामाणिकपणे आपलं काम करणं. त्याचबरोबर माता लक्ष्मी पुढे म्हणते की दानाने माझा विस्तार होतो, संयमाने मला स्थिर करतात,
आणि सत्कर्मात माझा उपयोग करून शाश्वत हरीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. जिथे सूर्योदयापूर्वी स्नान करणारे, सत्य बोलणारे, वचनात दृढ राहणारे, कर्तव्य पालनात दृढ असणारे, विनाकारण कोणालाही शिक्षा न देणारे आणि पुरुषार्थी लोक राहतात, अशा ठिकाणी मी वास करते. जिथे पुरुषार्थ, साहस, धैर्य, बुद्धीचा विकास होतो आणि भगवत परायणता असते, तिथे मी वास्तव्य करते. माता लक्ष्मी पुढे सांगते की जे भगवन नामाचा जप करतात, नित्य भगवत स्मरण करतात, श्रेष्ठ आचरण करतात, तिथे माझी रुची वाढते. पूर्वीचा तो कितीही पापी असू दे, अधम पातकी मनुष्य असू दे, पण तो जर आता पुरुषार्थ करत असेल तर त्याच्या जीवनात मी भाग्यलक्ष्मी, सुखद लक्ष्मी आणि करुणा लक्ष्मी तसंच औदार्य लक्ष्मीच्या रूपात वास करते. जे सकाळी सडा रांगोळी करून घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवतात, इंद्रियांना संयमित ठेवतात, भगवंतावर श्रद्धा ठेवतात, कोणाचीही निंदा करत नाही आणि ऐकतही नाही, थोड्या थोड्या गोष्टीत क्रोध करत नाहीत, ज्यांचा स्वभाव दयाळू आहे, जे विचारवंत आहेत, अशा ठिकाणी मी स्थिर होते. जे मला स्थिर ठेवू इच्छितात त्यांनी रात्री घरात झाडझूड करू नये. जे सरळ स्वभावाचे आहेत, सुदृढ भक्तिवाले आहेत, परोपकार विसरत नाहीत, मृदुभाषी आहेत, विचारांसह विनम्रतेचा सद्गुण ज्यांच्या ठायी आहे, अशा ठिकाणी मी वास करते. जे विश्वासपात्र जीवन जगतात, सणवाराला तूप आणि मंगल वस्तूंचं दर्शन करतात, धर्मचर्चा करतात आणि ऐकतात, अतिसंग्रह वस्तूंचा कुठल्याही करत नाहीत, कुठल्याही गोष्टीचा अतिसंग्रह करत नाहीत, जे हजार हजार हातांनी घेतात आणि लाख लाख हातांनी देतात, त्यांच्यावर मी प्रसन्न राहते. जे विनाकारण दिवसा झोपत नाहीत, जे कोणत्याही परिस्थितीत हताश आणि निराश होत नाहीत, त्यांच्यावर मी प्रसन्न राहते. जे दुर्जनांच्या संगतीपासून स्वतःला वाचवतात, कुणाचाही द्वेष न करता सज्जनांची संगत धरतात आणि वारंवार नारायणाचे ध्यान करतात, अशांच्या ठिकाणी मी स्थिर असते. जे विवेकी आहेत, उत्साही आहेत आणि आळस प्रमाद ज्यांच्याकडे फिरकतही नाही, अशा ठिकाणी मी प्रयत्नपूर्वक स्थिर होते. मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर माझ्या मनात मात्र एक प्रश्न आला की जर असं असेल की माता लक्ष्मी नेहमी सज्जनांच्या पाठीशी उभी राहत असेल, ती सन्मार्गाने जाणाऱ्यांच्याच पाठीशी उभी राहत असेल, तर समाजात आपल्याला चित्र वेगळं का दिसतं? जे इतरांना फसवतात, जे खोटं बोलतात, जे लुबाडणूक करतात, जे इतरांचा छळवणूक करतात, तेच श्रीमंत झालेले का दिसतात आणि सज्जन लोकांना त्रास होताना का पाहायला मिळतो? हा प्रश्न तुम्हालाही पडला का, ते कमेंट करून नक्की सांगा. मला या प्रश्नाचं उत्तर पुढच्या पॅरेग्राफमध्ये मिळालं आणि ते असं: जो छळ, कपट आणि स्वार्थाचा आश्रय घेऊन दुसऱ्यांचं शोषण करून सुखी होऊ इच्छितो, त्याच्याजवळ वित्त येऊ शकतं, त्याच्याजवळ धन येऊ शकतं, परंतु लक्ष्मी येऊ शकत नाही, महालक्ष्मी येऊ शकत नाही. धनामुळे बाह्य सुख साधनांची व्यवस्था होऊ शकते, धनाद्वारे नश्वर भोग पदार्थ मिळू शकतात, पण लक्ष्मीच्या प्राप्तीमुळे स्वर्गीय सुख मिळू शकतं, मनःशांती मिळू शकते. महालक्ष्मीद्वारे महान परमात्म प्रसाद, परमात्म शांती मिळू शकते, ती धन आणि वित्ताच्या प्राप्तीने मिळू शकत नाही. थोडक्यात काय तर धनप्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्ती यामध्ये फरक आहे. लक्ष्मी प्राप्त केलेला मनुष्य रात्री शांत झोपू शकतो, लक्ष्मी प्राप्ती केलेला मनुष्य आरोग्यदायी असू शकतो, पण धनप्राप्ती केलेला मनुष्य रात्री शांततेत झोपू शकत नाही. जो फक्त इतरांना लुबाडून धन मिळवतो, त्याला रात्रीची झोप तर सोडाच, पण आरोग्याचा लाभही होऊ शकत नाही. आणि म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची प्रार्थना करत असतो. जगात कितीही श्रीमंत लोक असली तरी त्या श्रीमंत लोकांना नाना तऱ्हेचे आजार असतात. त्यांना त्यांच्या धनाचा उपभोग घेता येत नसतो. त्यांच्या पुढच्या पिढ्या चांगलं वर्तन करणाऱ्या निघत नाहीत. वडिलांनी कमवलेलं मुलगा बुडवतो, अशीही कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पण जेव्हा लक्ष्मीची प्राप्ती होते तेव्हा पिढ्यांचा उद्धार होतो. लक्ष्मीची प्राप्ती होते तेव्हा मनुष्याचा उद्धार होतो. आणि म्हणून माणसाने नेहमी धनप्राप्तीच्या मागे लागू नये, लक्ष्मी प्राप्तीच्या मागे लागावं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रामाणिकपणे कष्ट करावे, मेहनतीने पैसा कमवावा आणि मनामध्ये मात्र ईश्वराचं चिंतन, नामस्मरण चालू द्यावं. आपल्या कर्तव्याला चुकू नये. जे काही आपलं कर्तव्य असेल, तुम्ही धर्म माना किंवा मानू नका, पण मनुष्य धर्म तर तुम्ही मानायलाच हवा. मनुष्य धर्माचं पालन तुम्ही करायलाच हवं. माता लक्ष्मी अशाच व्यक्तींवर प्रसन्न होते. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.